हरिः ॐ श्रीहरिगुरुभ्यो नमः। ॐ जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. हांगा हिरण्यकशिपूला काणी सांगतरस नारद युधिष्ठिरा लेगी तो सांगता की सर्व वर्णाश्रम धर्म पालन करचे तसले पुण्यात्मान केलेले यज्ञाचे सर्व आहुती तोच घेत तशिलो पुरेक जन ताका पुरे तागेले सृष्टींतून सर्व विषय ताका भित्तली दिकून समुद्र समित ताका तांगेले असुची रत्ना राशी हाणून दिता आशिल्लीची पर्वत तागेले एक प्रदेशांत तो हाणें विहार करतना तांणी पर्वत ते सोडचे ते पर्वतान कशें सोडचे आमगेले कुशीर भोंवचे ना म्हण लेकले तेदना पुरय खंय एक वचका जाल्यार ते पर्वताचे देवते रन्ना देवते तांगेले पुरय निमगून वचचे क्रम आशिल्लो आतां आमी बिडबीस पुराय कडेन भोंवन येता तेजी खंय तर म्हळ्यार क्षेत्रा वतना क्षेत्रा भितर पांय दवरता जाल्यार क्षेत्र देवतेले निमगूचे आसा हांव तुगेले क्षेत्र भोंवचे आयले म्हाका कसलेची यात्रेक अडचणी येना अशी पळय हें क्षेत्र रक्षण करचे देवते तूं म्हाका राख म्हूण सांगून मागून क्षेत्रा भितर आमी पांय दवरका आशिल्ले आतां कसलें ना खंय भोंवतना खंयची एक गोत ना रानां उजेल ते वन देवतेस ते रान रखतले तिगेले निमगूचे आशिल्ले आतां खंय रानां दोकून मार्ग करून खंयचे खंय सकड आमी भोंवन येताचे आमी कोणा लागीं कसलें निमगिनाची सर्व आमगेले सर्वतंत्र स्वतंत्रशी आमी भोंवन येता रसची कोणा लागीं अनुमती निमगुची ना घरांतू आमी मालगडाले कसले एक आपण निमगेचे अनुमती निमनाचे आमगेले कुश प्रकार चलताचे म्हणटाना भायर आमी चलताचे वे ना तशी हांगा पर्वत पुरय ताका भितलीची म्हूण सांगून अर्थ ताणें पर्वतांगेले अनुमती घेवका म्हूण ना ताका जाय म्हणले कडेन ताणें विहार करचे जाय म्हणलेले वृक्षाचे फल काडचे एक वृक्षा फल काड आतां आमकां ते पुरय गोत्तू ना पळय विशय एक वृक्षा फल काडका जाल्यार पंदा राबून मागून मागीर फल काडची आशिल्लें आतां तशें वे कई वृक्षार फल निमगे ते आमगेलेची म्हूण लेकून आमी पातोर मारनांनी काणाच वे तशी हिरण्यकशिपत दिग्विजयी जाला एकचक्राधिपती जाला तो आनी ताका कसल जावका त्या विशयी स्वच्छंद जावन तो उपभोग करता आसा जाल्यार तितले सर्व विशय तितले उपभोग करूनय ताका तृप्ती मेळ्ळेल ना इतेका म्हळ्यार तो इंद्रियाचो गुलाम आतां म्हणलें न्हय हिरण्यकशिपूक जेवा खंयचे असुरांक एक समर्थ जीवन करता जाल्यार आमकां एक सद्गुरूंक गेले उपदेश जावका म्हणटाचे पळया गुरू पुराय जनाकय आसताचे जाल्यार सद्गुरू म्हळ्यार सत्य विशय कोण परमात्मा सत्य विशयादी कडेन आमकां व्हरतलो सद्गुरू परमात्मा कडेन आमगेलें मन व्हरतलो सद्गुरू तेची अशी गुरू आतां तो भोग विशयादी कडेन आमगेलें मन व्हरता विशय भोगाचे विशय चिंतन करचें तसलें शिक्षण आमकां दिता म्हूण जाल्यार तो भोग गुरू जालो तो कांय सद्गुरू म्हणून घेना तशें जावन हिरण्यकशिपूक शुक्राचार्य गुरू जावन आशिल्लो ताणें राक्षसांक शुक्राचार्य हिरण्यकशिपू मान्य सर्व दैत्यांक गेलो गुरू तो म्हणटना ताणें राक्षसांक परमात्मा द्वेश करून नज म्हूण म्हणलें शिकयनी ताणें तो तांगेले स्वेच्छाचारा जिवनाक तांणी प्रलोभनेंत पळोवन जीवन करतना तो तांकां देवतेंक मारची कशी देवतेंक सोलसाची कशी म्हूण म्हणलें खातीर यज्ञ याग करता आशिल्लो तो तांगेले राक्षस यजमानाले सुखा खातीर यज्ञ याग करता आशिल्लो परमात्माले एक ताका अनुग्रह मेळका म्हणलें खातीर न्ही इतें म्हळ्यार तांणी विष्णू द्वेशी शुक्राचार्याक वतना आशिल्ले जाल्यार तो तागेले एक सुखाचे अपेक्षे खातीर दानवांक गेलो गुरू जावन परमात्मा विशयी दानवांक सांगनाशिल्लो
तांणी तो मायावी म्हळ्यार शुक्राचार्य म्हणतशील वय तो मायावी विष्णू म्हण सांग. तशी हांगा हिरण्यकशिपू इंद्रियाचो गुलाम जालो. खंय एक सद्गुरू मेळ्ळेले जाल्यार तांणी सांगताची इंद्रियाचे विशया दुखून आमी दूर वचून परमात्माल दिकड लागी येवका म्हण सांगून. जाल्यार हांगा हो सुखोपभोग विशयांतूच आसून मागीर ताका तृप्ती मेळ्ळेलें नाशिल्लें. तशी नारदू सांगता असो, हे धर्मानंदना रुपांतूय तो पळय कितें ताका इतली पुराय हे दुर्गुण म्हळ्यार सनकादी ऋषीन शाप दिवन ताका हे रूप येईल न्हय म्हणटना तो देवाल पार्शद जाल्यार आतां शापा निमती जावन सर्व विसरला. ताका ऐश्वर्याचे मद तो उन्मत्त जालोलो, दुरहंकारी जालोलो, शास्त्रांक मर्यादा दिनाशिल्लो. मात्र न्ही शास्त्र मर्याद म्हूण आसता, धर्म म्हूण म्हणलेलो आसता, ते मिक्कून तो चलतर आशिल्लो. तशें जावन तागेले जिवनांतुले मस्त समय सुखोपभोगांतू गेल्ले. तागेले कठोर शासनान सर्व लोक ते लोकपालंक पुराय तांक भिल्लींची तांकां खंय आश्रय मेळ्ळी आक्क निप्पून भोंवन चकशूर केलें तांणी. मागीर हो बाद दिवन खाता म्हणटना तांणी कशें करचें, परमात्माक शरण जल्लींची तांणी. सर्व जन परमात्माला येवन तांणी मागताची तस्मै नमोस्तु काष्टायै यत्रात्मा हरिरीश्वरः यद्गत्वान निवर्तन्ते शांताः संन्यासिनो मलाः. हे परमात्मा, खंयचे प्राप्त जाले नंतर वापस कोणेय ह्या लोकांतू येयनाच की तसो लेख तुगेल परम लोक तो थंयचे परमधाम जावन आशिल्ले परमात्माक आमी नमस्कार करताची. आनी सांगतात तांणी कसले इति ते संयतात्मानः समाहितधियो मलाः उपतसुहृषिकेशं विनिद्रा वायुभोजनाः म्हळ्यार तांणी सांगताची ते देवती पुरे तांगेले इंद्रिय संयम कोरून मन एकाग्र कोरून निद्रा आहार सुख भोग पुरे सोण निर्मल मनान परमात्माला आराधन करताच काही तांणी. पळया परमात्मा मेळका जाल्यार कितले कश्ट आसा न्हय. सुख देहाचे आहार निद्रा पुराय त्याग करलेले जेन्ना परमात्मान मेळचे. आमी आतां मोबायल धरून टी व्ही पळोवच्याक बैसली म्हूण जाल्यार रात्री निद्रा आहार पुराय सोडताच आमी. भूकय आसना कसलेय आसना भोंवचें न्ही जाल्यार ते परमात्माला खातीर निद्रा आहार सोडचे न्हय न्हय. जाल्यार हांगा देवतेन पुराय परमात्माला खातीर निद्रा आहार पुराय सोडले आनी आराधन करच्या बसलीची. एक दिसू तांकां परमात्माले एक मेघ गंभीर जावन आशिल्ले आकाशवाणीक पळकय. कसं तेषाम् आविर्भूद्वाणी अरूपा मेघनिस्वना सन्नादयन्ति ककुभः साधूनाम अभयंकरी. म्हळ्यार एक आकाशवाणी तांकां जाल्ले ते साधूंक अभय दिवची तसले ती आकाशवाणी कशी आशिल्ली म्हूण ते सांगता खंय महाभैष्ट विबुध श्रेष्ठा सर्वेषां भद्रमस्तु वः मद्दर्शनं हि भूतानां सर्वश्रेयोपपत्तये. हे श्रेष्ठ जावन आशिल्ले देवते, तुमी कोणेय भिवची नाका, तुमकां पुराय जना चांग जाता. मिगेल दर्शनान कोण मिगेल दर्शन केला तसले प्राणींक केन्नाय मंगळ जावचें म्हूण म्हणटाची. आतां तुमी कसल खातीर आयलेंच म्हणून म्हाका कळ्ळा. ह्यो दैत्यो तांतूय अधमू कितली दुश्ट म्हणूय गोतस म्हाका, तुमकां पुराय कितली बादीत म्हणूय गोतस. जायत हांव हाका संहार करून तुमकां सुख दिता जाल्यार आतां न्हय, ಸ್ವಲ್ಪ काळ तुमी दाखोवका जाता. खंयच्यो पुरुशो देवते वेद गायी ब्राह्मण साधू धर्म हांकां आनी हे पुरे राखचे तसल म्हाका द्वेश करतकी तागेलो विनाश जाता म्हणलें खंडीत. तो सांगता निर्वैराय प्रशांताय स्वसुताय महात्मने प्रल्हादाय यदा द्रुहेद निष्ठेपी वरोर्जितम अनिष्टेपी वरोर्जितम. म्हळ्यार वैरविहीन जावन आशिल्लो, शांत स्वभाव जावन आशिल्लो, महात्मा जावन आशिल्लो ताका एक पूत जाता. ते पूत प्रल्हादाक ह्यो दैत्यो द्वेश करता आनी त्या प्रल्हादाक अनिश्ट जावचे तसले प्रयत्न करता. त्या वेळाक ताका कितले बल येवो, कितले बलिश्ट जावो, कितलो संपन्न जावो, ताका तागेलो संहार जाता म्हूण म्हणलेलें खंडीत म्हूण सांगून देव
त्या देवतेंक पुराय जनाक परमात्मो आश्वासन दिता. नारद सांगताच के इत्युक्त्वा लोकगुरुणा तं प्रणम्य दिवौकसः न्यमर्तंत गतोद्वेगा मेनिरे चासुरमहतं. नारद सांगतं काही लोकगुरु जावन आशिल्लो परमात्मो म्हळ्यार लोकाक गुरु कृष्णम वंदे जगतगुरूम. कृष्णान दिलेलो तसले एक गुरून दिवचे उपदेश, कृष्णान दिलेलो तसलो उपदेश कोणाकय मेळ्ळी. आजी अर्जुनाक गीता म्हळें एक कितले व्हड उपदेश कृष्णान दिला पळया, असल उपदेश कोणाकय मेळ्ळी. कृष्णम वंदे जगतगुरूम. तसो लोकगुरू जावन आशिल्लो कृष्ण परमात्मो देवतेंक आदेश दितके कसले म्हळ्यार हे दैत्याले पोट्टाक एक चांग शिशू जता प्रहल्लाद म्हळें नामाचें. केन्ना तें देवाल वयर भारी भक्ती दवरलेले त्या शिशूक वोबा दिवच्या शूर करतकी पिडन दिवच्या शूर करतकी तेन्ना तागेले अंती जाता म्हणून ताणें सांगलें न्हय पुराय जनतांक तांगेले लोकाक बताची तांगेले मनांतलो उद्वेग दुख्ख भंय पुरे नाश जालेत. आनी हिरण्यकशिपू देवानं आमकां आश्वासन दिलां, देवाल पयशी ओड कोणेय ना. तशें जावन हिरण्यकशिपूल मरण शतच सिद्ध म्हूण सांगून तांकां कळ्ळें. तशें तांणी तांगेले जागे चमकलीचके हांगा दैत्य राज हिरण्यकशिपूक 4 जन चेल्या चेडूं जलीची. तांतो प्रहल्लादो धाकलो जाल्यार गुणान पुराय जनाल पयशी व्हड तो मलगड आनी ताका केन्नाय साधू जनाल वयरी प्रिती, ब्राह्मणालांतू भक्ती, सौम्य स्वभाव, सत्य प्रतिज्ञ म्हळ्यार कसल करता म्हूण सांगता पळय तें करून दाखयतलो. जितेंद्रिय इंद्रिय निग्रह ताका तितली सान प्राय आशिल्ले. सर्व जिवांगेल ओटू तो एक समत्व भाव म्हळ्यार पुराय जीव इमेगेल वरीची म्हूण तन्नंते परर बಗೆದೊಡೆ कैलास बिन्नाणवक्कू म्हूण म्हणटाची. म्हळ्यार कैलास मेळ्ळेले तितली आमगेल्या वरी पुराय जन म्हूण आमी लेखलीच म्हूण जाल्यार आमकां कैलास मेळ्ळेले वरी म्हूण सांगून सांगला बसवण्णान. तशी तो केन्नाय मालगड्यालेद्राक नतमस्तक जावन राबता आशिल्लो म्हूण. नतमस्तक म्हळ्यार माती बागसून राबता आशिल्लो तो. आनी तागेले पयशी धाकल्याल वयरी मस्त प्रिती, दुर्बळांगेले वयरी ताका भारी प्रिती, तागेले समान प्रायेच कोण आसा तांगेले वयरी भावंडाल प्रिती ताका. तशी तागेले गूर कोण आसा तांगेले वयरी देवूची भगवत भाव म्हळ्यार आमगेले गूर म्हळ्यार देवूची म्हूण म्हळेले एक भक्ती ताण दवरलेले. जावन तो कशी आसा विद्या विनय धन सौंदर्य संपन्न जाल्यार तागेलांतू मानस्तंभ विवर्जित, अहंकार मत्सर कसले नाशिल्लो. ओडोड दुख्खांतूय तो कांय भी नाशिल्के हांगा दिला पळय. नो उद्विग्न चित्तो व्यसनेषु निष्प्रहः श्रुतेषु द्रष्टेषु गुणेषु अवस्तुधृक् दान्तेन्द्रिय प्राण शरीरदिहि सदा प्रशांत कामो रहिता सुरोसुरः म्हूण म्हळ्यार तो खंयची दुख्ख जाल्यार ताका कसले एक तो मनान भी नाशिल्के. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोध. म्हळ्यार परमात्मो कोण व्हड भक्तो म्हूण सांगता ताणें सांगूस. दुःखेषु अनुद्विग्न मना दुःखेतन कोणा उद्विग्न जायना की सुखेषु विगतस्पृह सुखांतूय तो समान रितीर आसता की तसलो भक्तो. वीतराग भय क्रोध कोण आशी भंय कोप पुराय सोडला की तसलो भक्त मात्र म्हाका प्रितीचो म्हूण. तशी हांगा प्रहल्लादो हें पुरे भक्ती योगान तो परमात्मालो व्हड भक्तो कशी आसता म्हणून परमात्मो सांगता पळय तशीची तो प्रहल्लादो आशिल्लो. तशीची केन्नाय कसले म्हळ्यार संवसारा विशयू ताका कसलेची एक सुखापेक्षांनी दिलेले जाल्यार तागेले मनान तो ताजे वयर पुरे अभिमान हें नाशिल्लें. कित्याक म्हळ्यार तो जन्मा पोट्टा आसतनाची कयादुले तो लोक परलोका विशयू तो पुराय आयकला नारदान सांगिल्लें. तशी ताका परमात्माल वयर मात्र मन विंगड कसले विशय सुखोपभोगाचे अपेक्षा नाशिल्लें. तशी तागेले इंद्रिय प्राण शरीर मन पुरे तागेले शांत आशिल्ले. तागेले मनान तूं कसले कामने नाशिल्ले. तो जन्मान असुर जावन आसच्या पुरो जाल्यार तागेलान तो आसुरी स्वभावूय नाशिल्लो. परमात्माल गूण कशी अनंतानंत की तशीची प्रहल्लादू तागेले श्रेष्ठ गुणान पुरजनाल मध्येन तूं एक श्रेष्ठता दाखयत आशिल्लो. तशीची परमात्माल विशयांत तो सानूची भक्तूची. तशी
देव तिथागेल शत्रू जावनसची जला रे भक्तांगेल चरित्र ऐकूच्याक मुस्जन मेळतना तन्नी केदनाई वरलेल भक्तालागी प्रल्हाद पळे भागवतोत्तम म्हूण सांगून सांगतलीचके तसले एक प्रल्हादाल गुण ते तशी केदनाय कसले म्हूण तो तो प्रल्हाद म्हळ्यार कसलो म्हूण सांगून तागेले सद्गुण कशे आशिल्ले तो तागेले पुरे गुण हाता बोट्टान लेक्कोन सांगता म्हणना एक विशय सांगला पुरो कसले म्हूण म्हळ्यार परमात्माल वैरी भगवंतू वासुदेवाल वैरी ताका अनन्य भक्ती त्यावेळी कसले एक जन्मजात प्रेम म्हूण म्हणत जन्मजात म्हळ्यार जन्मादुकून ताका परमात्माल वैरी एक भक्ती त्या कसले खातीर त्या मुखारसून आमकां काणयेंत मेळटा हांगा नारद युधिष्ठिराक सांगताची बाल्यान तुची त्या सांचेडवान कसं करचें तांगेले खेळान तूं वशितानी ह्या पुराय सोडून परमात्माल ध्यानान तूं मग्न जावन आसतशील तो तशीच परमात्मा श्री कृष्णाल अनुग्रह तागेले हृदयान तो केदनाय म्हळ्यार अनुग्रह तागेले वयर केदनाय आशिल्ले तशें हृदयान तो परमात्माल आराधन करतशिल्ले ताका जगत परमात्माला आराधन करूं बसतना ताका जगत्यान तो कसलो जाता म्हळ्यार कळना तितलो व्हड भक्त तो प्रल्हाद आनी केदनाय तागेले मनांत कसलें म्हळ्यार सदां सर्व काळ म्हाका परमात्मा म्हगेले माथ्यार हात दवरून आसता म्हाका आलिंगन करतर आसता म्हूण तागेले मनांत येता बसल्यार उठयल्यार न्हिदल्यार जेवल्यार खाल्ल्यार खंयची वेळाकय तो परमात्माल चिंतन म्हळ्यार सोडिना आशिल्लो त्याची म्हणला पळय कसने आसीनः पर्यटन अश्नन शयानः प्रपिबन ब्रुवन नानुसंधंत एतानी गोविंद परिरंभितः म्हळ्यार ताका बसतना उठयतना न्हिदतना खातना पितना चमकून वतना खेळतना कसं करतनाय उलयत आसतना कसं करतनाय ताका परमात्मा तागेले वटू आसा म्हूण दिसतशिल्के केलो पंत कसं जेतशिल्ले क्वचिद् रुदति वैकुंठ चिंता शबलचेतनः क्वचिद् हसति तच्चिंतात् आह्लाद उद्गायति क्वचित् म्हळ्यार केलो पंत सगळो दीस परमात्मा तागेले वटू आसा म्हूण लेखतना केलो पंत ताका परमात्मा ताका सोण चमकल म्हूण दिसून वडान रडतशिल्के केलो पंत परमात्माल चिंतन करता तागेले इतले तो हांसतशिल्के केलो पंत तो ध्यान करता वडान परमात्माल नांव सांगून नामस्मरण करून वडान पद्य म्हणटशिल्के केलो पंत भार कुशिरी किनाट मारतशिल्के केलो पंत निर्लज्ज तो परमात्माल नांव सांगून उड्डून पुराय जनाल मदें तूं उड्डून नांदतशिल्लो केलो पंत परमात्माल लिलेचें चिंतन करून तेंचें अनुकरण करतले गोपिका भक्ती केलो पंत भितर परमात्माल स्पर्श ताका अनुभव जातशिल्ले रोमांचित जातशिल्लो तो आनी नुत बसतशिल्लो तागेले दोळ केदनाय अर्ध निमिलित म्हणटाची आम्ही कोण बाह्य विशयासक्त जन की तांणी दोळ सोड प्रपंच पळयताचे कोण अंतरंग आशिल्ले परमात्माल वैरी आसक्त की तांणी अरे निमिलित नेत्रान आसूचें हांगा प्रल्हाद तशें आशिल्ले ताका बाईचे विशयान तो आसक्ती ना अंतरंग आशिल्ले परमात्माक पळोवची उत्सुकता ताका आशिल्ली देखून केन्ना पडलेले अर्ध दोळ मुचविल्या वरी आसतशिल्ले तागेले म्हूण सांगून केलो पंत ताका दोळे दुखून उद्दा देंवतशिल्के आनंद चड जल्ले पेट्टाक असल एक कृष्णाले चरणारविंदार ताका असल भक्ती कोणाल निमती आयली हांगा सांगला पळय कोणाल निमती आयली म्हळ्यार ताका तत्वन्परा निवृत्तिमात्मनो मुहुर्मः संगदीनान्य मनश्यमं व्यधात ताका कोणाल निमते आयले असल संग कोणाल संगान आयले दुस्संगान केन्नाय सहवासान केन्नाय दुश्टाची बुद्धी येवची तसल्याक परमात्माल वैरी इतली चिंतना तितली सांप्रायर येवका जाल्यार खंय दुखून आयले म्हळ्यार प्रल्हादो परमात्मालो एक परमभक्तो महाभाग्यशाली एक महात्मो म्हूण येतो तितली सांप्रायरी ताका महात्मो म्हणका हिरण्यकशिपूले हिरण्यकशिपूक असल एक साधू स्वभावाचे पुत्र समीत जल्लावे म्हूण सांगून आमकां एक संशय येवका जाल्यार हिरण्यकशिपू इतली साधू पुत्ताकय कितले अनिश्ट करता तो म्हणून आमकां मुखार सुनी काण आयकतना कळटा युधिष्ठिरू तदना नारदालेक निमगे देवर्षी तुमगेलें हें व्रत अखंड व्रत हिरण्यकशिपू अनुजावन आसचें पुरो जाल्यार
असल एक शुद्ध हृदय सुचे महात्म पुत्ताल ಒಟ್ಟು तक ताणे द्रोह कसल्या केल्ले तक्क कसल्या बाद दिले ताणे तुम्ही सांगली नव्हे तक्का तागेल पुत्ताक ताणे बाद दिल्ले हिंस केल्ले म्हूण जाल्यार त्या वेळाक तो परमात्मा ताका मारता म्हूण सांगून परमात्मान सांगला न्हू ताका तशी ताका तांकां पुरय दिसता कसलें म्हळ्यार युधिष्ठिरू नारदाले निमगे असल एक शुद्ध हृदय जावन आसूचो तो महात्मा जावन आशिल्लो पुत्ताल वटू तो कशी व्यवहार करता आशिल्लो हिरण्यकशिपू कसं खातीर ते तागेले पुत्ताक द्वेश करता आशिल्लो द्रोह कसल्या करता आशिल्लो ही काणी तुमी आमकां सांगका कसलें म्हळ्यार आनू स्वाभावीक जावन तागेले पुत्ताक मस्त मोग करता तो कसं एक विरुद्ध कार्य केल्यार ताका तिळवळीक दिता तो ताजे खातीर वापास तिळवळीक दिवचे खातीर एक सनामटा शिक्षा दिता शिवाय तागेलांतू भक्तालांतू तो वैर विरोध कसले तो करना तशीच प्रल्हादाल तसले एक विधेय पुत्र शुद्ध हृदयी सकडी आशिल्लो एक महाभागवत पुत्ररत्नो तो आसतना ताणें त्या पुत्राल बरी कसले खातीर द्वेश करता ताणें ना करना आशिल्लो तो म्हणटना तो सांगतरस बापूसू द्वेशान पुत्ता जेवो मारू आयिल्वे कसले खातीर म्हळ्यार एक कुतूहल आमकां तें तुमी आमकां सांगका म्हूण सांगून नारदा लागीं युधिष्ठिरू निमगिता हिरण्यकशिपू तितलो वायटू जाल्यार ताका तसले चेडू कसले जाल्ले चेडू परम भागवतोत्तम कसले जाल्ले त्या परम भागवतोत्तम चेडालान तो हाका वैर विरोध कसल्याक आयले इतेक म्हळ्यार प्रल्हादू तुमी आतां सांगिल्ले रितीर तो एक कोणेय तागेले वयर द्वेश करूं नज तितले शुद्ध स्वभावाचो तो प्रल्हादू म्हणटना नारदा तुमकां गोतना तिल कसलें ना तशें न्हू हे काणी म्हाका पुरे आयकुका तें सांगून हिरण्यकशिपू काणी म्हाका परिपूर्ण सांगून मिगेल मनान तुले एक कसलकी चिंता कसलकी एक त्या म्हळ्यार कशा खातीर तशी जाल्लें म्हळ्यार एक व्याकुलता कुतूहल मिगेल्या मनान तस पळय तें तुमी सांगल्यार मिगेल पुरे मनान तुले चिंता दूर वता म्हूण सांगून तो निमगितना नारद सांगतकय युधिष्ठिरा लागीं हे युधिष्ठिरा दैत्य केदनाय कसलें म्हळ्यार परमपूज्य जावन आशिल्ले शुक्राचार्य तांणी पुरोहित जावन दवरून घेतले तांकां षंड आनी अमर्क म्हळ्यार दोनी सन्न चेल्ले चेडूं तांणी दैत्यरायाल अरमने लागीं आशिल्लीची आनी हिरण्यकशिपू मस्त सकडी प्रल्हादाक तांगेल वटू वाजूच करच्याक तशीच आनी ताका एक योग्य जावन आशिल्ली चेल्लो कोरका तशी दिवका म्हण जाल्यार एक दैत्य बालक कोण योग्य दैत्य बालक आस पळय तांकां शास्त्र विद्या पळय तुमी शिकयतात न्हय तशी प्रति एक दैत्य बालकाक शिकयिल्ली बरी प्रल्हादाकय शिकोवका म्हळ्यार एक मनान तूं हिरण्यकशिपूक आशिल्लें प्रल्हादो त्या गुरूंक गेल्यार राबून सांगिल्लें पाठ पुरय करून आयकत आशिल्लो आनी तत्काल तो कसो शिकला तें सांगून सोडता आशिल्लें इत्याक म्हळ्यार केलो उपंत त्या मनान तूं ताका तो हे आज म्हाका शिकयलें समनय दिसता म्हळ्यार एक मनान येता जाल्यार सांगका सम्मखंचे न्हय म्हूण सांगता जाल्यार ताजे एक मूल विशय कोण नसोका न्हय तशी तो युधिष्ठिराले सांगता एक दिवस हिरण्यकशिपू तागेले चेडाक प्रल्हादाक आपोवन पांयार बैसून तो निमगीत रस्ता चेडा तूं कसलें वाजिला तें म्हाका सांगता तूं म्हूण सांगतना प्रल्हाद सांगचे आना प्रपंचान तूं सर्व प्राणी आसताची जन्माक आयिल्ले तांणी हें मिगेलें हें हांव म्हळ्यार एक मिथ्या जीवन मिथ्या आग्रह म्हणटाची ते तंतू आसतात तांणी आनी केन्नाय उद्विग्न स्थितीर आसताची तांगेले अधपतनाक मूल कारण जावन आशिल्लें एक कशी म्हळ्यार एक अज्ञानाचे अंधकार ते
प्रहल्लादाक तो दैत्यो सुखादी कडवर्त जल्री हिरण्यकशिपू प्रहलादू सांगता अना प्रपंचांतो आम्ही पुरे जन्मी गेले हांव केलेले म्हणून म्हणलेले एक रिती आसचे म्हणून जल्लरी तन्नी केदनाय उद्विग्न स्थिती असताची तन्नी तांगेले अदपतनाक कोण कारण जल्ले म्हूण सांगून पळयताची आनी तन्नी अरण्या वचून परमात्माक पावचेची श्रेष्ठ म्हूण सांगून तन्नी लेखताची कोण भक्त परमात्माले म्हूण सांगून जेव्हा खंयचे प्राण्यो परमात्माले भक्ती असोचे खंयचे प्राण्यो हे पुराय तशी लागतात त्यांनी म्हूण सांगून प्रहलादू सांगता तेन्ना नारदो सांगता काही कसले म्हूण म्हळ्यार प्रहलादो शत्रू पक्षांक प्रशंसी करता जाल्यार ताणें सांगिल्लें आयकून हिरण्यकशिपू हांसता काही आनी केन्नाय कसलें म्हूण म्हळ्यार तो सांगता काही सगळो दीस तूं तांगेलें हांगेलें उत्तर आयक तुगेलें बुद्धी भ्रश्ट जाला पळय हांगा म्हूण सांगता काही अन्नानी आम्मान सांगिल्लें तशी आयकुका शिवाय विंगडान सांगिल्लें तशें न्ही आनीक कसं म्हळ्यार तुका गुरुकुला पेटयिल्लें न्हय त्या गुरुले गुरुकुलांत विष्णू पक्षपाती जावन आशिल्लो कोणकी एक ब्राह्मण वेश धारण करून आयिल्ल्यांची दिसता तशें जावन आमगेले तो सांगता मेगेल चेडवांक कोणकी विष्णू पक्षपाती जावन आशिल्ले विंगड स्टुडंट्स म्हळ्यार विंगड चेडूं तुगेलें गुरुकुला आसूचें तांणी तागेलें मन कसं की पाड करता आसची तशें जावन आमगेले चेडाल बुद्धी वायट जायना नशी तुमी पळोवन घेवका म्हूण सांगून ते शंड आनी अमरकाक तो आदेश दिता ते दैत्य गुरू तांणी प्रहल्लादाक घेवन येताची तेदना दैत्य पुरोहीत ताका लाग्या आपोवन ताका चंद करून मोगान सांगताच की हे प्रहल्लादा तुका बरें जावो निजावन सांग तूं फटी सांगूनच तुका कसले असल बुद्धी येयली मागीर पुरे चेडूं देवाल वयरी द्वेश करता जाल्यार तूं मात्र देवाल वयरी मोग करता कसल्याक ह्या बुद्धी तुका येयलें तूं इत्याक आमकां सांगका वे म्हूण सांगून तूं लेखचें नाका तूं सांगका कित्याक म्हळ्यार तूं आमकां कसलो कोरीत कसलो आयकुका हे पुरे आमकां मन कळका आमकां कित्याक म्हळ्यार तुगेले गुरू जावन आमी तुका पुरे शिकोवका न्हय तुगेली बुद्धी जितल्याक अशी जाली की देवाल विशया चमकल की तुका कोणें प्रचोदन केल्लें तूं तें सांगका म्हाका म्हूण सांगतना प्रहल्लाद उत्तर दिता खंय कसलें म्हूण म्हळ्यार स्वः परश्चेत्यद सद्ग्राहः पुंसां यन्मायया कृतः विमोहित धियां दृष्टः तस्मै भगवते नमः म्हळ्यार तो सांगता खंय प्रहल्लादो कोणाल बुद्धी मोहांत बुडून गेला की ताका भगवंताले एक माया आसता दैवी हेशा गुणमयी मम माया दुरतिया म्हूण सांगून भगवद्गीते म्हणला म्हळ्यार परमात्माल मायेन तूं पळोवन यो मेगेलो यो विंगड म्हूण सांगून एक दुराग्रह हें अयम निजः परो वेती म्हूण सांगून संस्कृत शुभाशीत आसा म्हळ्यार हें मेगेलें न्हय म्हूण म्हळ्यार एक असत दुराग्रह म्हणटाची ते एक माया म्हूण लेखली म्हणजे त्या मायेक अधिपती जावन आसूच कोण म्हूण म्हळ्यार परमात्मूची तशें जाल्यार परमात्माक आमी शरण येयल्यार मात्र आमकां हें आमगेलें हें मेगेलें न्हय हें विंगडालें त्या पळय भावन येता पळय तेंची नाश जाता ते तोच परमात्मो यो आत्मो म्हूण सांगून सांगता आनी अज्ञानी जन कोण कसले इती म्हूण कळना नातिले अज्ञानी जन हें मेगेलें हें हांव केल्लें म्हूण म्हणलेले भेद दाखयताची मागीर तांणी लेखिल्ले कसले बद्द न्हय कित्याक म्हळ्यार तांणी सांगिल्ले कसले विशय आसा ते आमी अर्थ करून घेवच्याक आमकां कश्ट जाता तशें जावन ब्रह्मादी व्हड वेदज्ञ जन समीत त्या विशयांत मोहीत जाताची म्हणटा आमगे विशय सांगचे कसो आसा म्हूण सांगून म्हणटा खंय तो प्रहलाद आनी म्हणटा हे गुरू सुजी गल्लो
म्हळ्यार अयस्कांत म्हणटाचे आमी. ते अयस्कांताल्या की अयस्कांत मेज्जीर खंयची गुंडायतना मेज्जीच खंयची मुल्ला एक लोखंडाचे आणि पोणस म्हण जाल्यार ते अयस्कांत ते लोखंड ताका जितल्या की ताणें दिता. तशी परमात्मू तागेले स्वतंत्र इच्छेन आमगेले मन प्रपंचा दिकड दुखून विंगड जावका म्हूण सांगून एक तो सांगतरस कोण प्रल्हाद एक म्हाका मना दिसतरस म्हळ्यार परमात्माला स्वतंत्र इच्छेन मिगेल मनय प्रपंचा दुखून विंगड जलावे म्हूण सांगून जबो परमात्माला दिकडे तांडीतवे म्हूण म्हळेल एक मिगेल मनांत येतरस म्हूण नारदू सांगतरस कसं म्हळ्यार प्रल्हाद इतले पुराय सांगता जाल्यार महाज्ञानी तो जाल्यार ते षंडनी अमर्क तांणी कसं करचें आनी इतले पुराय ज्ञान तांकां दिल्यार तांणी कसलं करूं जाता. तांणी रायांक बित्ताची इत्या म्हळ्यार रायाल सेवक तांणी पराधीन रायाल अधीन तांणी रायाक हांगा हाणे देवाल विशयी शिकून चमकल म्हणून राय कोपता ताका कोण की कसलं की शिकून दिता तो कसो शिकून येता हांगा ताका कसं म्हूण पळयाची म्हूण तशीची तांकां दिसता हाका कसो करचेत तांगेले मत्यान पळय तांणी कितले चंद उपमय दिताची. दैत्येय चंदनवने जातोयम कंटकद्रुमः यन्मूलो उन्मूल परशोहो विष्णुर्नालायितो अर्भकः म्हळ्यार दैत्य वंश म्हळ्यार एक श्रीगंधा रूख म्हूण जाल्यार श्रीगंधाचें वन म्हूण जाल्यार थंय यो कसो एक जाली रूख म्हळ्यार कांट्या रूख तो एक असले एक कांट्या रूख जाल्ला इत्याक हांगा हें रूख कशी आतां कातरचो जाल्यार हे दैत्य वन नाश करच्याक एक परशुशी आसुचो. परशु म्हळ्यार आमी कुडार म्हणटाचे कोडली तशें सुचे विष्णूक यो बालक ताजी धार अशी जतरस न्हू धार म्हळ्यार ताजी एक काव म्हणटाची काव म्हळ्यार हरीत म्हणटा पळय तशी त्या जतरस न्हय म्हळ्यार हागेल निमतीची आमगेलो वंश नाश जतरस न्हय म्हूण सांगून तांकां गुरूंक भंय जाता. आतां हिरण्यकशिपूक हें कळ्ळें म्हूण जाल्यार हिरण्यकशिपू आमगेलो वैरी कसो लेखतलो आमकां कसलो शिक्षा दितलो म्हळ्यार भंय तांकां येतरस तशें जावन त्या प्रल्हादाक गुरुजन नाना रिती बिश्टायताची भिवयताची ताका धर्म अर्थ काम संबंद जावन आशिल्ले शिक्षण दिताचे. दैत्यान शिकचे तितलेच अर्थ काम संबंध शिक्षण धर्म मोक्ष तांकां ना. तशीची आनी तांणी प्रल्हादाक कसं शिकयताची रायाले कसलं सांगताची म्हूण म्हळेलें फायते दिसाचे भागवतांत आमी पळोवया. आजी सांगिल्ले प्रल्हादाल काणी कितले जाला तितले परमात्माल चरणरविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत्. श्री हरिगुरु चरणरविंदार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.